होता त्या काळचा. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना होण्यापूर्वीच जॉन मिल्डन हॉल हा ब्रिटिश व्यापारी 1599 मध्ये भूमार्गाने भारतात आला होता. मग 31 डिसेंबर 1600 कधी 31 डिसेंबर 1600 मध्ये राणी एलिझाबेथ यांच्या कारकिर्दीत लंडन मधील व्यापारी लोकांच्या गटाने ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केली. कधी केलेली आहे? 31 डिसेंबर 1600 मध्ये राणी एलिझाबेथ यांच्या कारकिर्दीत लंडन मधील व्यापारी लोकांच्या गटाने ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केली. याच वर्षी राणीने कंपनीला 15 वर्षाची सनद देखील देऊन टाकलेली आहे. ओके. त्यानंतर मग 1609 मध्ये कॅप्टन विल्यम हॉकिन्स येतात. कुठे येतात? जहांगीराच्या दरबारात येतात. ठीक आहे. आग्रा या ठिकाणी आला होता, पण त्यांना व्यापाराच्या सनदी दिल्या गेल्या नाही. फक्त व्यापाराची परमिशन मिळालेली आहे, सनद त्या ठिकाणी मिळालेली नाही आहे. का बरं? कारण काय आहे तर त्यावेळेला भारतामध्ये किंवा मुघलांवरती पोर्तुगीजांचा जो प्रभाव होता तो कसा होता? निश्चितच जास्त होता. ओके. कारण त्यावेळेला पोर्तुगीजांचा प्रभाव भारतातील व्यापारावर होता आणि सुरतशाही व्यापारी वर्गाने इंग्रजांना सुरुवातीला विरोध केला होता आणि म्हणून इंग्रजांना व्यापारी सवलती मिळाल्या नाहीत. ओके. सवलती मिळाल्या नाहीयेत. मग आग्रामध्ये अर्मेनियाच्या इसाई मुबारकच्या मुलीशी याने लग्न केले, कॅप्टन विल्यम हॉकिन्स याने. ओके. आणि कॅप्टन विल्यम हॉकिन्स काही काळ दक्षिण भारतात राहिला आणि या दरम्यान 1611 मध्ये त्यांनी देखील मुसलीपट्टणम या ठिकाणी काय तर वखार स्थापन केली. एक छोटीशी वखार होती ही. ओके. ही एक छोटीशी वखार त्यांनी स्थापन केलेली आहे. मग ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची भारतातील व्याप्ती. आता सगळ्यात महत्वाचा सेक्शन सुरू झालेला आहे. ओके. इथून पुढे सगळ्या गोष्टी आपल्या मॉडर्न हिस्ट्रीशी रिलेटेड राहतात आहे, कारण की आगमन झालेलं आहे. आता यांचं कार्य पण जे आहे ते इथं सुरू झालं. जस्ट 2 मिनिटं थांबा बरं. चलो. तर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची भारतातली व्याप्ती 1613 मध्ये कंपनीला मुघल बादशाह जहांगीर कडून वखारी स्थापन करण्याचा अधिकार मिळाला. ओके. आता हा काय मिळतो आहे तर वखारी स्थापन करण्याचा अधिकार मिळतो आहे. यानुसार कंपनीने आपली पहिली वखार सुरत येथे तयार केली. बऱ्याच वेळेला हा क्वेश्चन येतो. सिंपल असा क्वेश्चन आहे. पहिली वखार कुठे आहे ब्रिटिशांची? सुरत या ठिकाणी आहे, जेव्हा जहांगीराची परमिशन यांना मिळते. 1615 मध्ये मुघलांनी कंपनीचा वकील जो होता थॉमस रो सोबत एक करार केला आणि ज्याद्वारे कंपनीज भारतात मुक्त व्यापार स्थापन करण्याची काय तर सवलत देखील मिळालेली आहे. आणि त्यानंतर मग त्यांनी आग्रा, अलाहाबाद आणि भडोच मध्ये देखील वखारी स्थापन केल्या. राहतंय लक्षात? पहिली वखार कुठे आहे त्यांची तर सुरत या ठिकाणी आहे. त्यानंतर आग्रा, अलाहाबाद आणि भडोच या ठिकाणी काय तर वखारी स्थापन केल्या जातात आहे. ओके. चला पुढच्या सेक्शन कडे जाऊयात. आता ना एक लक्षात घ्या, मला तुमच्या आगामी परीक्षेच्या हिशोबाने हा सगळा जो सेक्शन आहे तो कंप्लीट करून द्यायचा आहे. ओके. म्हणजे इन शॉर्ट तुमची इथे मला रिव्हिजन करून घ्यायची आहे, त्यामुळे मी जास्त एक्सप्लेनेशन मध्ये पडत नाहीये. ओके. किंवा प्रत्येक गोष्टीला आपण एक्सप्लेन करू शकतो, पण ते सध्या मला रिक्वायर्ड वाटत नाहीये, त्यामुळे आपण डिरेक्टली मटेरियल मध्ये जाऊया. मग 1639 मध्ये काय झालं तर मद्रास या ठिकाणी चंद्रगिरीच्या राजाकडून भाडे तत्वावर त्यांनी वखार स्थापन केली. फार महत्वाचा डाटा आहे हा, या स्लाइड वरती लक्षात ठेवायचं आहे. 1639 मद्रास या ठिकाणी चंद्रगिरीच्या राजाकडून भाडे तत्वावर वखार स्थापन केली. 1661 मध्ये इंग्लंडचा राजा दुसरा चार्ल्स याच्या विवाहाच्या निमित्ताने ते बघा मुंबई बेट आंधन म्हणून दिलं, मगाशी पण आपण ही गोष्ट बघितली. हे बेट ब्रिटिशांनी कंपनीला 10 पाऊंड वार्षिक या भाडे तत्वाने दिले. मुंबई येथे पहिली वखार जी आहे ती 1668 मध्ये स्थापन झालेली आहे आणि मुंबई ही पश्चिम किनारपट्टीवरील इंग्रजांचे काय तर मुख्यालय बनले. ओके. त्यानंतर 1621 मध्ये मसुलीपट्टणम येथे तर 1626 मध्ये आरमागाव या ठिकाणी वखार स्थापन झालेली आहे. आफ्टर दॅट 1639 मध्ये महत्वाचं आहे हा, व्हेरी व्हेरी IMP,
1639 मध्ये चंद्रगिरीच्या राजाकडून इंग्रजांनी मद्रासची किनारपट्टी असलेली जागा भाडे तत्वावर घेतली आणि या ठिकाणी फोर्ट सेंट जॉर्ज हा किल्ला बांधला. हा फोर्ट सेंट जॉर्ज हा काय राहतो आहे तर हा पहिला किल्ला राहतोय, लक्षात ठेवायचं. ठीक आहे. आणि त्यानंतर मद्रासला 1658 मध्ये कोरोमंडल किनाऱ्यावरील त्यांनी मुख्यालय म्हणून काय घोषित केलेलं आहे. मग 1667 मध्ये मुघल बादशाह औरंगजेब कडून ब्रिटिशांना बंगालमध्ये व्यापार करण्याचे शाही फरमान मिळाले. ओके, काय मिळत आहे आता औरंगजेबाकडून त्यांना शाही फरमान मिळत आहे. 1676च्या सनदेने कंपनीला नाणी तयार करण्याची पण परवानगी मिळाली आणि 1683 मध्ये कंपनीला भारतातील कोणत्याही सत्तेविरुद्ध युद्ध करण्याची देखील परमिशन मिळते आहे. म्हणजे व्यापारामध्ये जो कोणी यांना आडवा येईल त्याच्यासोबत काय तर हे युद्ध करू शकत होते. ओके, मग चला पुढं. मग त्यानंतर 1698 मध्ये कोलकाता या ठिकाणी फॅक्टरी स्थापन झाली. याच ठिकाणी 1700 मध्ये फोर्ट विल्यम नावाचा किल्ला बांधला गेला. लक्षात घ्या हा, सगळ्यात पहिला कोणता आहे तर फोर्ट सेंट जॉर्ज आहे आणि त्यानंतर काय आहे तर त्यानंतर फोर्ट विल्यम हा किल्ला बांधला गेलेला आहे. ओके, कोलकातामध्ये. हे दोन्ही पण गोष्टी वेगवेगळ्या पद्धतीने लक्षात ठेवा. ऍक्च्युली हा कोलकाता म्हणजे माहितीये का काय आहे तर सुतानती, कलकत्ता आणि गोविंदपूर. काय काय आहे सुतानती, कलकत्ता आणि गोविंदपूर या 3 गावांच्या एकत्रीकरणास जॉब चार्नॉक यांनी कोलकाता असं म्हटलेलं आहे. म्हणजे कोलकाता या शहराची स्थापना कोणी केली तर आन्सर राहत आहे जॉब चार्नॉक यांनी केलेली आहे. आणि कशी केली तर सुतानती, कलकत्ता आणि गोविंदपूर या 3ही ठिकाणांना त्यांनी एकत्रित केलेलं आहे. एनसीईआरटी मध्ये हा पॉइंट दिलेला आहे. मग 1717 मध्ये मुघल बादशाह फारुखशियार याची मुलगी आजारपणातून बरे करण्यासाठी डॉक्टर हॅमिल्टनला यश मिळालेलं आहे. ऍक्च्युली काहीतरी पोटाचा विकार होता या फारुखशियारच्या मुलीला आणि त्यानंतर तो ट्रीट होत नव्हता. म्हणजे भारतीय जे डॉक्टर्स होते, हकीम होते त्यांच्याकडनं, तर डॉक्टर हॅमिल्टनने त्याला ट्रीटमेंट केलं आणि त्यानंतर कुठंतरी अजून ब्रिटिशांप्रती मुघलांची जी पॉझिटिव्ह ऍटिट्यूड होतं ते काय झालेलं आहे तर ते वाढलेलं आहे. ओके, त्यामुळं बंगाल, बिहार, ओडिशा या ठिकाणी कोठेही व्यापार करण्याची परवानगी आणि जकातची माफी देखील मिळाली. ओके, काय तर कोठेही व्यापार करण्याची परवानगी आणि जकातीची देखील काय तर यांना माफी मिळालेली आहे. ओके,